नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मसाला मॅगी। तडकेवाली मसाला मॅगी आज बनवून आपण तयार करणार आहोत, अगदी झटपट आणि चविष्ट। तर चला बघून घेऊया याची रेसिपी। तर सर्वात आधी आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे। आज मी साहित्य वगैरे काही नाही दाखवलेलं आहे, अगदी झटपट करायची आपल्याला ही मॅगी। पॅन ठेवलं, त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। खूप तेल घालायचं नाहीये, थोडं टाकलं। तेल गरम झालं, थोडी मोहरी घालून घेतली आणि जिरं घालून घेतलं। ही तडका मॅगी असल्यामुळे मी या साहित्यांचा यामध्ये वापर करत आहे। आणि एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे। आणि कांदा आपल्याला हलका फ्राय करून घ्यायचा आहे, खूप अगदी जास्त करायचा नाहीये। अगदी थोडा वेळ 2-3 मिनिटं याला छान व्यवस्थित हलका फ्राय करून घेऊ आपण। बघू शकता या रंगावर आपला कांदा आला की आपण यामध्ये मी इथे छोट्या मिरच्या असल्यामुळे 4 मिरच्या घेतलेल्या आहे, अगदी छोट्या छोट्या आहे। तुम्ही मोठ्या घेतल्या 2 तरी चालेल। आणि मग जर तुम्हाला चवीनुसार तुम्ही करू शकता कमी जास्त, जास्त तिखट पाहिजे असलं तर जास्त घाला, मीडियम पाहिजे असलं तर कमी घाला। मिरच्या घालून घेतल्या, पुन्हा आपल्याला थोडा कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचं मी टमाटर घालून घेतलेला आहे। आणि टमाटर सुद्धा आपल्याला इथे सॉफ्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं। यावर मी झाकण झाकून ठेवते, म्हणजे आपलं टमाटर पटकन सॉफ्ट होईल। अगदी 1-1.5 मिनिटात आपलं छान टमाटर इथे सॉफ्ट होऊन तयार आहे। बघू शकता। पुन्हा मी याला एकदा परतून घेते। आणि आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे। सुके मसाले म्हणजे मी तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे। चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। मी छोट्या चम्मचने अर्धा चम्मच इथे तिखट घेतलेला आहे, पाऊण चम्मच हळद घेतलेली आहे आणि पाऊण चम्मचच मीठ घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स झालं, टमाटर सुद्धा सॉफ्ट झालं। आता यामध्ये पाणी घालून घेऊ। आता इथे मी 2 पॅकेट मॅगी करायची आहे मला, तर यासाठी मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर मॅगीला जास्त तो रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी घाला। आता मी इथे वेज आटा मॅगी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही कोणती नॉर्मल मॅगी सुद्धा घेऊ शकता, पण मी आटा मॅगी घेतलेली आहे। आता आपण छान पाण्याला इथे उकळी आली, त्यानंतरच आपल्याला मॅगी घालून घ्यायची। आणि त्याचमध्ये 2 काय म्हणते मसाल्याचे पॅकेट्स येतात ना, ते मसाला आणि त्याच्यासोबत आपण एक आणखी मसाला घालून घेऊ त्याचसोबत। बघू शकता पाण्याला उकळी आली, मी 2 पॅकेट इथे घालून घेतलेले आहे। हा मसाला आपल्याला कट करून आताच याच उकळीच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित मसाला आपल्या पूर्ण मॅगीला लागतो आणि छान त्याला फ्लेवर येते। बघू शकता हा मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे। आणि त्याचसोबत हे मॅगी मसाल्याचं पॅकेट येते ना, ते सुद्धा आपण एक घालून घेऊ। छान टेस्टी मॅगी होते आणि तो मसाला थोडा कमी राहते तर तेवढा टेस्टी होत नाही। हे पॅकेट एक घातलं की छान टेस्टी मॅगी बनते। व्यवस्थित याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये मसाल्याचे गोळे होते, म्हणून तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून उकळून घ्या। आता बस याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही मॅगी शिजवून घ्यायची आहे। आणि यामध्ये चवीसाठी मी थोडंसं टोमॅटो केचप घालून घेत आहे, अगदी 1 ते 1.5 चम्मच घालून घेतलेला आहे। आणि व्यवस्थित त्याला सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छानपैकी आता इथे आपली मसाला मॅगी बनवून तयार होते, अगदी झटपट। 2 मिनिटात तर कोणतीच रेसिपी बनत नाही, साधारण 10 ते 12 मिनिटं या रेसिपीला लागतात, म्हणून ते चुकीचंच आहे 2 मिनिटात मॅगी तयार होते म्हणते। बघू शकता व्यवस्थित आता इथे आपली मॅगी बनवून तयार झालेली आहे। मी आधीच सांगितले तुम्हाला जास्त पाणी थोडी सुपी करायची असेल तर तुम्ही 2 ग्लास पाण्याचा वापर करा। मी इथे 1.5 ग्लास पाण्यामध्ये आपली व्यवस्थित मॅगी इथे शिजून तयार आहे। व्यवस्थित आपण यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊ। आपली मॅगी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।